नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत पुण्याच्या अष्टविनायक मंदिरातील एका मंदिरात, जे आहे ठेऊर येथे। गाडी पार्क करून आता आपण आलो आहोत आतमधल्या बाजूला। समोर आपल्याला विठ्ठल रुक्माईचे भव्य मंदिर पाहायला मिळते। या ब्लॉगचे सदस्य सर्व आता आतमध्ये येत आहेत। आपले सर्व सदस्य आलेले आहेत। आता चला दर्शनासाठी जाऊया। जाता जाता रस्त्यामध्ये आपल्याला अशी छोटी छोटी दुकाने पाहायला मिळतात। येथील रस्त्यावरच श्री गणेश संग्रहालय सुद्धा आहे, ते आपण बघू शकता। समोर आपण बघत आहात मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। इथून आतमध्ये आल्यावरच डाव्या बाजूला आपल्याला चप्पल स्टँड दिसते। समोर आल्यानंतर आपल्याला मंदिराचे दर्शन होते। येथे कार्यक्रम झालेला असल्यामुळे मंडप टाकण्यात आलेला होता। मंदिराच्या परिसरामध्ये हनुमानजीची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला। या मंदिराचे निर्माण पेशवेकालीन असल्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्व आहे। हा आहे मंदिराच्या आतमधील परिसर। हातपाय धुवून आता आपण चाललो आहोत मंदिर रांगेमध्ये दर्शनासाठी। हे मंदिर पूर्णपणे लाकडाने बनवलेले असल्यामुळे येथे असलेले सुंदर असे कोरीवकाम आता आपण बघत आहात। हा आहे पेशवेकालीन कारंजा। येथे दर्शनासाठी आलेले भाविकांची गर्दी आता आपण बघू शकता। मंदिराच्या आतील बाजूमध्ये अष्टविनायकाचे फोटो लावण्यात आलेले आहे, ते आता आपण बघत आहात। हे मंदिर चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्यामार्फत संचालित केले जाते। मंदिराच्या परिसरामध्येच भक्त निवासाची व्यवस्था आहे। समोर आपण बघू शकता महादेवाच्या मंदिरासमोर असलेला नंदी। समोर आहे मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार। हे आहे मंदिराच्या आतील दृश्य। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला श्री गणेशाची अशी मूर्ती पाहायला मिळते। दर्शन घेऊन आता आपण बाहेर निघत आहोत। बाहेरील बाजूने मंदिराचे दिसणारे सुंदर असे दृश्य। आता आपण चाललो आहोत महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी। मंदिराच्या परिसरामध्येच अन्नदान सुद्धा केले जाते। हे त्याचे दृश्य आता आपण बघत आहात। इथेच दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे, ते आता आपण बघत आहात।
येथेच थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारकसुद्धा आहे। दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर निघत आहोत। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।